अन्याय फक्त माझ्यावर नाही, अन्याय पक्षावर झाला। माझं बंड हे माझं बंड नाहीये, माझं बंड हे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बंड आहे। ही निवडणूक आता जनतेने स्वतःची समजून हातात घेतलेली आहे। होता कुठे आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणून या ठिकाणी भाजप निवडून आली होती। पुन्हा काँग्रेसवर प्रेम करणारी, वसंतदादा घरावर प्रेम करणारी, संपतराव नानांवर प्रेम करणारी, पतंगराव कदम साहेबांवर प्रेम करणारी ह्या सांगली जिल्ह्यात किती माणसं आहेत हे दाखवून घेण्याची ही 2024 ची लोकसभेची वेळ आली होती। मला डाव केला, अन्याय फक्त माझ्यावर नाही, अन्याय पक्षावर झाला। पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर झाला। जो झटतो तो म्हणतो कधीतरी आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवारी मिळेल, नगर पंचायतीची उमेदवारी मिळेल, महापालिकेची उमेदवारी मिळेल। सांगली जिल्ह्यात सगळ्यात मोठा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जो वावरत होता त्याला सांगली जिल्ह्यात सगळ्यात कमकुवत पक्षाला खासदारकीचं तिकीट गेलं, ही गोष्ट जरा सुद्धा रुचली नाही। आणि म्हणून प्रत्येकाने हात दिली की विशाल पाटील तुम्ही अर्ज भरला। भाजपच्या विरोधात जनता आहे, भाजपला शेतकरी वर्ग वैतागलेला आहे, तरुण वैतागलेला आहे। भाजपला पर्याय म्हणून आपल्याकडे उमेदवार पाहिजे। या संजय काकांना या वेळेला पुन्हा संधी देण्यासारखी परिस्थिती नाहीये। उमेदवार चांगला लढला पाहिजे, तुम्ही लढा। एक डमी उमेदवार, मॅच फिक्सिंग करणारा उमेदवार समोर भाजपने स्वतःच्या शिवसेने माध्यमातून आणला की ज्या उमेदवारांनी जर मी अर्ज भरला नसता तर कदाचित भाजपकडनं एखादी चांगली ऑफर देऊन अर्ज काढून घेऊन संजय काकांना ह्या मतदारसंघात बिनविरोध सुद्धा करून टाकला असता। या परिस्थितीत तुमच्या सगळ्यांचा रेटा आला की अर्ज भरला पाहिजे, मी अर्ज भरला। तुमच्या सगळ्यांचा रेटा होता की आज काढायच नाही, तुम्ही भरलाय तो लढायसाठी भरलाय, काढायसाठी नाही। मग मोठ्या प्रमाणात मला फोन येऊ लागले नेतृत्वाकडून की विशाल पाटील थांबा लागते, पक्ष शिस्त मोडू नका। माझं बंड हे माझं बंड नाहीये, माझं बंड हे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बंड आहे। मग ते म्हणले अहो फक्त पदाचा विषय असेल तर राज्यसभेवर तुम्हाला बिन खर्चाचं बिन मेहनतीचं आम्ही पाठवायला तयार आहे। उद्या म्हटलं तर उद्या जाहीर करतो। आणि त्यांनी प्रेस घेऊन तसं जाहीरही केलं। विधान परिषद पाहिजे असेल तर विधान परिषद देतो, येणारी विधानसभा पाहिजे असेल तर विधानसभा देतो, त्यानंतर मंत्री पदाचा सुद्धा तुमचा विचार करू, पण माघार घ्या। स्वतःच्या स्वार्थासाठी जर मी ही निवडणूक लढवली असती तर स्वाभाविक आहे हा मिळालेला एवढा मोठा मौका, ही संधी मी सोडली नसती। मग आपण पक्षाच्या अस्तित्वासाठी लढतोय। वसंतदादांचा विचार ह्या जिल्ह्यात जिवंत राहायला पाहिजे। लोक म्हणतात वसंतदादांचा घर संपवण्याचा प्रयत्न चालला होता, असेलही। जनतेला जसं लक्षात आलं, कदाचित दिल्लीवाल्यांना सुद्धा लक्षात आलं असेल म्हणून ते म्हटले अहो असं होऊ देणार नाही, तुम्हाला देऊ राज्यसभा। पण एवढं आता तुम्ही द्या म्हणताय कारण जनतेचा रेटा तुम्ही पाहिला। आता जनता खूप पुढे गेलेली आहे। ही निवडणूक आता विशाल पाटलाची राहिलेली नाही। ही निवडणूक आता जनतेने स्वतःची समजून हातात घेतलेली आहे। विशाल पाटील उमेदवार नाहीये, प्रत्येकाला वाटते की स्वतः मीच उमेदवार आहे। विशाल पाटील फक्त चेहरा आहे। आपल्या आशा, आपल्या आकांक्षा, आपल्याला हवे असलेला बदल, आपल्याला झालेला त्रास, या सांगली जिल्ह्याला जे जे गरजेचं आहे ते आपल्याला भाजपच्या 10 वर्षाच्या खासदारांनी दिलं नाही। म्हणून बदल हवा,
तर ही निवडणूक माझी नाही, जनतेची आहे. तरी तुमचा आग्रह असेल तर जनतेला विचारतो असं मी त्यांना सांगितल्यावर मी सरसकट खूप लोकांशी स्वतः बोललो. ऑफिस मार्फत सगळ्यांशी फोन कॉलवर बोललो, चर्चा झाली, समक्ष काही लोकांना भेटलो. प्रत्येकाचं म्हणणं होतं की काय वाटेल ते होते, माघार घ्यायची नाही. पण मलाही माहित नव्हतं निवडणूक किती रंगेल, लोकांच्यात काय भावना आहे. पण 2 महिने माझे पूर्ण दिल्ली मुंबई करण्यातच गेले. एवढं करून फळ तर काय मिळालं नाही. पण शेवटी आपण धाडस केलं. वसंतदादांच्या नातवाने जनतेशी बेईमानी करून चालला नाही. तर जनतेची मागणी असेल विशालने लढावं तर विशाल लढला पाहिजे. ही खासदारकी गेली तर गेली. राज्यसभा खासदार, विधान परिषद सदस्य हे जर माझ्या नशिबात असलं किंवा नसलं मला फरक पडत नाही. आणि खरंच जर माझ्या नशिबात असेल की मी खासदार झालोच पाहिजे, तर मागच्या दारानं राज्यसभेतनं जाण्यापेक्षा पुढच्या दाराला लाथ मारून जनतेच्या रेट्याने लोकसभेतच विशाल पाटील प्रवेश करू शकतो. तुमचा खासदार म्हणून प्रवेश करू. आणि हे धाडस आपण सगळ्यांनी केलं. खूप अपेक्षा आहेत या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या. अजून पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. वसंतदादांच्या काळात ह्या म्हैसाळ ताकारी योजनेला मान्यता मिळाली. 90च्या दशकात थोडी कामं सुरू झाली. 2000च्या दशकात ऋतिक पाटील केंद्रात मंत्री झाल्यावर AIBBला ह्यांनी मान्यता मिळवून दिली. ही योजना राज्य शासनाची न राहता केंद्र शासनाची झाली. मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. 2013ला अजून मोदी साहेब गुजरातमध्ये होते, संजय काका तासगावमध्ये होते. त्यावेळेलाच या तालुक्यात पाणी आलं होतं. निधी होता शिल्लक. पुढचं पाणी तालुकाभर फिरवण्यासाठी निधीही शिल्लक केंद्रातनं होता. राज्य शासनाने निधी दिला. तत्कालीन आमदार सदाभाऊ पाटील असतील, त्यानंतरचे आमदार अनिल भाऊ असतील, यांनी राज्य शासनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि पुढे ह्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र झटले. या सगळ्या प्रक्रियेत खासदार फक्त काम झाल्यावर नारळ फोडायला पुढे येण्याच्या पलीकडे काहीही योगदान देऊ शकले नाही. पाण्याचं राजकारण करणं, पाणी अडवणं, कार्यकर्त्यांना बोलून घेऊन त्यांच्याकडनं राजकीय शब्द घेणं, मगच पाणी सोडणं, असे वेगळे वेगळे प्रकार ह्या खासदारांनी घातले. त्याला ह्या सांगली जिल्ह्याच्या जनतेचा आणि खास करून ह्या खानापूर किंवा घाटमातेच्या जनतेशी काही देणं घेणं नाही. पण भाषणात ते बोलले, अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेब व्यासपीठावर असताना ते बोलले की माझे 2 कारखाने, मी 1 कारखाना विकला. कुठला विकला? कुणाचा कारखाना? तुमच्या का बापाचा कारखाना होता तो विकायला? हा कारखाना हा जनतेचा कारखाना. हा कारखाना उभं करायला संपतराव नानांनी वेळ प्रसंगी वसंतदादांचा सुद्धा वाईटपणा घेतला होता. तरुणांना माहित नसेल तर तुम्हाला इतिहास माहित पाहिजे की वसंतदादांचं त्या काळात म्हणणं होतं, बघा नाना एवढी झेप घेण्यापेक्षा हा कारखाना सांगलीचा मोठा करू. तर नाना म्हणते नाही, ह्या मला खानापूर तालुक्यात माझ्या जनतेसाठी कारखाना उभा करायला लागणार. दादा तुम्ही पाणी आणणार आहे, पाणी म्हैसाळचं आल्यावर ह्या ठिकाणी ऊस पिकणार आहे, कारखान्याची गरज आहे. 3,000 रुपयाचा शेअर घेण्यासाठी कर्ज काढली. ती फेडता फेडता 15-20 हजार रुपये लागली. हा कारखाना त्याची 300 एकर जमीन जी विट्या लगत आहे, ही सगळी जमीन फक्त 56 कोटी रुपयाला संजय काकांनी स्वतःच्या वैयक्तिक मालकीची केली, खासगी. त्यात ते 100 एकर आणि कारखान्याची जुनी मशिनरी विकली जवळजवळ 150-200 कोटीला.
हे 100-150 कोटी नफा हा फक्त कारखाना विकून झाला, ते सोडून अजून 200 एकर जमीन शिल्लक वैयक्तिक नावावर ठेवली. ती आता गायरांची जमीन आहे. ती आता सोडवायसाठी पुन्हा खासदार या गड्याला व्हायचा आहे. का हा खासदार तुमच्या जमिनीवर लक्ष ठेवतो? का या खासदाराचा जनतेच्या कारखान्यावर डोळा आहे? शासनाचा वापर करून, सत्तेचा वापर करून, गैरउपयोग करून, गैरफायदा जिल्हा बँकेचा घेऊन, वेगवेगळ्या भानगडी का चालवून यांचा डोळा जनतेच्याच इस्टेटीवर असतो. स्वतः प्रॉपर्टी एवढी निर्माण केली, स्वतः एवढे श्रीमंत बलवंत झाले. अशा माणसाला आपण निवडून दिलं म्हणून कुठेतरी जिल्हा 10 वर्ष मागे गेला आहे. आता जिल्हा पुढे आणायचा आहे. 10 वर्ष झाली. 10 वर्षात जी आपली अधोगती झाली ती पुढे आणायची आहे. अशा खासदाराची गरज आहे जो दिल्लीत बसून दिल्लीत आपले सांगलीचे प्रश्न मांडू शकेल. एकदाही खानापूर तालुका, खानापूर शहराचं नाव लोकसभेत निघालं नाही. 10 वर्ष खासदार आहे. वर्षात 100 ते 150 दिवस लोकसभा चालते. 1000 ते 1500 वेळा 10 वर्षात संधी होती खानापूर हे शब्द लोकसभेत घ्यायची. एकदाही तुमच्या तालुक्याचं, तुमच्या शहराचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही. या ठिकाणी कोणी म्हणते खानापूर शहरासाठी खासदारांनी निधी दिला. तो कुठल्या केंद्र शासनाच्या निधीतून दिला ते त्यांनी दाखवू दे. राज्य शासनाला त्या प्रत्येक शहराला लोकसंख्येप्रमाणे निधी येतो. तो निधी आल्यावर खासदार म्हणतात मी पत्र जोडलेलं म्हणून आलं. दुसऱ्याच्या कामाच्या श्रेय घेण्यापैकी काय केलं नाही. आरक्षणाचा मुद्दा एवढा ज्वलंत मुद्दा आहे. सगळ्यात प्रथम तर धनगर आरक्षणाच्या शब्दावर 2014ला ही भाजप सरकार ह्या ठिकाणी निवडून आली. धनगर समाजाला शब्द दिला की निवडून आल्या आल्या पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये एसटी मधनं धनगर समाजाला मी आरक्षण देईल असं देवेंद्र फडणवीस म्हटले. निवडून आले, 5 वर्ष गेली तरी ह्यांच्याकडनं काय होईना. आता मतदान उलट जाणार म्हणून मागच्या वेळी डाव रचला आणि ती मतं भाजपच्या विरोधात जाणारी मतं आम्हाला मिळू नयेत ह्यासाठी उमेदवार उभा केला. मराठा आरक्षण काँग्रेसने 2014 साली दिलं होतं. त्याच्या विरोधात ह्यांचाच दोष गुणवंत काय नाव सदावत हे कोर्टात गेले. आरक्षण थांबवलं. मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षणासाठी भांडतात. अशा माणसाची सुद्धा ह्या फडणवीस सरकारने फसवणूक केली. हे सगळं होत असताना खासदार कुठे होते हो? खासदारांना वाटलं नाही का दिल्लीत हा प्रश्न मांडावा? लाखोंचे मोर्चे निघतात पण खासदार ह्या विषयावर लोकसभेत बोलत नाही. ज्वलंत प्रश्न आपले असताना खासदारांच्या प्रचाराला फडणवीस साहेब येतात आणि म्हणतात की गल्लीचं बोलू नका, दिल्लीचं बोला, दिल्लीचं बोला, गल्लीचं बोलू नका. आता सांगली म्हणजे 6 गल्ली, आपली 6 गल्लीचे सांगली. त्यामुळे सांगलीच्या गल्लीच बोलणं. आता फडणवीस साहेबांच्या लक्षात आले की स्थानिक मुद्द्यावर किंवा खासदार बोलल्यावर मतं मिळणार नाहीत म्हणून ह्यांचं चाललंय दिल्लीचं बोला, दिल्लीचं बोला. माझ्या शेताला पाणी नाही हा माझा गल्लीचा प्रश्न आहे. माझ्या पोराला शिक्षणात आरक्षण मिळत नाही, पोराचं शिक्षण होत नाही हा माझा गल्लीचा प्रश्न आहे. माझ्या पोराला शिकून सुद्धा नोकरी लागत नाही हा माझ्या सांगलीचा प्रश्न आहे. माझा गॅस महाग होत चाललाय, मला परवडना, पिकलेला मालाला बाजारात भाव मिळणार हा माझा सांगलीचा प्रश्न आहे, दिल्लीचा नाही.
तुमचा खासदार 10 वर्ष दिल्लीत गेला नाही, काय तुम्ही दिल्लीचं बोलणार आहे? तुम्हाला दिल्ली गाजवता आले नाही. दिल्ली गाजवल्याशिवाय सांगली त्या ठिकाणी प्रसिद्धीत येणार नाही, आपल्याला काय मिळणार. गेले 1.5-2 महिने बघा दोस्तांनो, 1.5-2 महिने टीव्हीवर निवडणुकीचं वातावरण असं आहे जणू काय भारतात कुठेच लोकसभा लागलेली नाही, फक्त सांगलीतच लोकसभा लागली. रोज सांगलीचाच विषय. संजय राऊत साहेब शिर्डीला गेले, बरं भैया शिर्डीला गेले आणि संभाजीराव म्हटले मी साईबाबाच्या दर्शनाला आलोय. शिर्डी लोकसभेची सीट शिवसेना लढते. दादा शिवसेना सीट लढते, तरी साईबाबांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर काय बोलले असतील? सांगली लोकसभेबद्दल विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसने ताबडतोब बडतर्फीची कारवाई केली. मी फक्त अपक्ष उमेदवार आहे, तरी अजूनही शिवसेनेचा सांगलीचा उमेदवार रोज माझ्याबद्दलच बोलतो. 10 वर्ष खासदार राहिला, त्याच्यावरती 6 वर्ष आमदार राहिला, त्याच्या आधी 5 वर्ष महामंडळाचा अध्यक्ष लाल दिवा राहिलेला 20-25 सत्तेत असला माणूस सुद्धा या अपक्ष उमेदवारावर बोलतो. ही दोघे एकामेकाविरुद्ध ब्र शब्द काढत नाहीत. उठतात सकाळी रोज विशाल पाटील आणि संजय राऊतांचं ह्यात काय चाललंय कुणास ठाऊक. शिर्डीला गेला ना दिल्लीला गेला तर विशाल पाटीलच म्हणतो. अजून मी फक्त उमेदवार आहे तर दुसरं नाव निघाला टीव्हीला. मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही मला निवडून दिलात तर भारताच्या लोकसभेत 543 नाही, एकटा विशाल पाटीलच खासदार निवडून गेला आहे. एवढा आवाज त्या दिल्लीत करत ना, रोज तुमचे मुद्दे तिथे मांडणार, चर्चेत आणणार. त्या केंद्र शासनाला एक अपक्ष झालेला खासदार सुद्धा गुडघेवर आणल्याशिवाय राहणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो. तुमच्या मनातला खासदार, तुमचा लाडका खासदार, तुम्हाला आपलेसं वाटणारा खासदार, तुम्ही बोलवाल तेव्हा येणारा खासदार, तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार मला व्हायचा आहे, मी तुम्हाला शब्द देतो. कारण मी जाणीव आहे मला या गोष्टीची की 35 वर्षापूर्वी वसंतदादांचं निधन झालं. 35 वर्षानंतर सुद्धा आज वसंतदादाच्या नातवाबद्दल तुम्ही एवढं प्रेम दाखवता. तिथे बसणारी तरुण पिढी आहे ही 1989 साली दादांचं निधन झालं त्यावेळी जन्मली सुद्धा नव्हती. ती पिढी सुद्धा म्हणते आमच्या आई वडिलांकडनं आम्ही ऐकलाय वसंतदादांचा काळ, आणि म्हणून विशाल पाटलांना आम्ही साथ देतो. 35 वर्षानंतर आम्ही कमी पडल्यावर, आमचा संपर्क कमी पडल्यावर सुद्धा तुम्ही एवढं मला प्रेम देता की हे प्रेम एवढं पाहून मन माझं भरून भरावून आलेलं आहे. माझ्या उर्वरित आयुष्यात मला पूर्णपणे तुमच्या कामात वाहून घ्यावं लागणार. मी आता अन्याय झाला रडू शकत नाही. ते म्हणतात भाजपवाले काय अन्याय झाला, मी पण म्हणतो माझ्या अन्याय झाला नाही. वसंतदादांच्या घरात पोटाला मी जन्माला आलोय, हा देवाने माझ्यावर खूप मोठा न्याय केलेला आहे. माझ्यावर अन्याय आहे असं मी म्हणणार नाही. आणि वसंतदादांचा नातू म्हणून माझ्याकडे एवढी गोष्टी मिळाल्या, तुमच्यासारख्या लोकांचा प्रेम वारसाने मिळालं, तर 1-2 शत्रू मिळणार आणि ते शत्रू आडवं पडणार. थोडं वाट प्रवास खडतर असणार, त्या खडतर प्रवासावर मात मला करावी लागणार. माझ्या संस्था अडचण आणण्याचा प्रयत्न होणार, मला माहिती आहे. माझ्या कुटुंबांना अडचण आणण्याचा प्रयत्न झालाय, माझ्या घरच्यांना अटक झाली आहे, मला त्रास झालाय, तरी मी झगडतोय की काय जरी झालं तर मी माझ्या विचारधारेशी समझोता करणार नाही. मी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या घरात जन्माला आलेलो आहे आणि मी काँग्रेस पक्षाच्या विचारातच राहणार आणि जगणार. ह्यात बदल होत नाही. हा सांगली जिल्हा काँग्रेसने करणार. हा लिफाफा चिन्ह आपल्याला मिळाला, हा का मिळाला, कसा मिळाला, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. माझं नाव खाली मतदार यादीतनं मतपेटीतनं खाली आणायचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीला आज भरल्यावानी लोकसभेला अर्ज भरली.
तिथं कसं असतं, नावं आधी 3 पक्षाची पहिला नावं येतात, मग अपक्षांची नावं येताना ती पूर्वी कसं होतं, तो पहिला अर्ज भरेल त्याचं पहिलं नाव. मी सगळ्यात पहिला अर्ज भरला, मला वाटलं पहिलं नाव माझं राहील. तरी नियम बदललाय म्हणे, आम्ही 12 खड्याप्रमाणे नाव लावलं. म्हणजे क ख ग ग न च च ज ज न ट ठ ड ढ न. माझं नाव विशाल व म्हणजे य र ल व श, शेवटी माझं नाव गेलं 17 नंबरला. मी म्हटलो आता काय व्हायचं, कधी लोक माझं नाव ओळखणार, माझं चिन्ह ओळखणार, काय मतं देतात लोक, काय होते कुणाला माहिती. पण नियतीचं कसं असतं बघा, योगायोग कसा असतो. त्या एका मशीनीत 16च नावं बसतात. त्यामुळे एक मशीनवर लागली 16 नावं, दुसरी मशीन जोडावं लागली, दुसऱ्या मशीनीत माझं नाव गेलं पहिल्या नंबरला. चोर प्रयत्न करतात की विशाल पाटलाला खाली खेचायचं. देव म्हणतो विशाल पाटील तुझी आता वेळ आली आहे, तुझं नाव मी वर नेणार. आता 2 मशिनी लागणार, एक डाव्या हाताला एक उजव्या हाताला. डाव्या मशिनीला 16 नाव असणार. आता डावा हात अशुभ असतो, त्यामुळे डावा हात काय वापरायचा नाही, बटन दाबायचं नाही. उजव्या हाताला असणार दुसरं मशीन उजव्या हातातलं, त्याच्यावर 5च नाव असतात. सगळ्यात पहिलं नाव असणार विशाल प्रकाश बापू पाटील. सरळ हात करायचा, वाकडा बी करायची गरज नाही, सरळ हात करायचा आणि बटन दाबायचं, लिखायचं. या लिफाफ्यातनं संदेश पाठवायचा आहे तुम्हाला. या लिफाफ्यातनं दिल्लीला संदेश पाठवायचा आहे की सांगलीचा खासदार हा दिल्ली ठरवत नाही. सांगलीचा खासदार हे मुंबईत बसून तुमच्या सोयीप्रमाणे सेटलमेंट मांडवल्या भानगड्या करून मुंबईत ठरत नाही. सांगलीचा खासदार हा सांगलीची जनता सांगलीतच ठरवणार, हे तुम्हाला संदेश त्या लिफाफ्यातनं पाठवायचा. हा प्रेमाचा आहेर तुम्ही मला देणार आहे. या प्रेमाचा आहेरचा परतावा उतराई ही मला जन्मभर करावी लागणार आहे, याला माहिती मला जाणीव आहे. मला विश्वास वाटतो की या निवडणुकीत आपण निवडून येणार आहे, कारण सगळं जुळून आलेलं आहे. पण निकाल काही लागो, तुम्ही सगळ्यांनी मिळून पक्ष गट तट विसरून कोण कुठल्या गटाचा पक्षाचा काही न बघता तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम दिलं की तुम्ही मला तुमच्या मनाचा खासदार आधीच ठरवलाय आणि तेवढ्यावरच मी समाधानी आहे. एवढ्यावर निकाल काही लागो तरी मी तुमच्यासाठी अहोरात्र झटणार. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी वाचा फोडणार. दिल्ली मुंबई जिथं जाईन तिथं सांगलीचं नाव मोठं करायचा प्रयत्न करणार. फक्त वसंतदादांचा नातू म्हणून नाही तर तुमच्या सगळ्यांचा मी मुलगा म्हणून, तुमचा पोरगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून मी ह्या ठिकाणी राबणार. ही ह्या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. खूप काही बोलायचं आहे पण अजूनही वक्ते बोलणार आहे. तुम्ही जे प्रेम वसंतदादांच्या घरावर आज तगायत केलं त्या प्रेमाचा हा एवढा मोठा हिस्सा कदाचित त्या क्षमतेचा किंवा त्या लायकीचा मी नाही, तरी तुम्ही मला दिलेला आहे. तुमच्या प्रेमाच्या बदल्यात मी तुम्हाला खूप प्रेम देऊ शकतो आणि ते मी देणार, हे मी ह्या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो. आपण सगळे आलात, माझं ऐकला, त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि आता मी विनंती करतो की माजी आमदार हनुमंतराव पाटील साहेब बोलणार आहे का माझ्या येणार आहे? कोण बोलणार? मी आता विनंती करतो की संपतराव नानांच्या विचाराचे एक सच्चे कार्यकर्ते, वसंतदादांचे विचाराचे कार्यकर्ते संभाजीराव पळशीकर आता बोलतील. आजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांनी मला लेखी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. माझा फोन झाला त्यांचा. ते म्हणले विशाल, माझ्या उमेदवारामुळे मागच्या वेळेला तुझा छळ झाला, तू पडलास,
ह्या वेळेला वसंतदादांचा नातू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवामुळे निवडून येणार, तुला पाठिंबा. मोठं मन त्यांनी केलं त्यामुळे मला विश्वास वाटतो यश यावेळी आपलं आहे. आपण सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतोय. थांबतो. नमस्कार. संभाजीराव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.